नमस्कार मित्रांनो, आपण अगदी सुंदर सुविचार बघणार आहोत। पहिला सुविचार, आनंद हा पैशावर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो। एक मुलगा फुगा घेऊन खुश होतो, तर दुसरा मुलगा तो विकून खुश होतो आणि तिसरा तर तो फोडूनच खुश होतो। बघा किती सुंदर सुविचार आहे हा। तीच व्यक्ती क्षमा करू शकते जिचं मन अगदी मजबूत आहे। हलक्या मनाची व्यक्ती सुडाच्या भावनेमध्ये जळत राहते। चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या जर बरोबर असतील तर जगामध्ये कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही। हिम्मत ठेवा आणि पुढे जा। टोमणे तर देवाला सुद्धा सहन करावे लागतात। आपण तर साधी माणसे आहोत। अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका। नियती बघून घेईल, हिशोब तुम्ही करत बसू नका। समोरच्या व्यक्तीने तुमचा कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य ठेवा। राग तर प्रत्येक व्यक्ती करतो, पण जो राग असून सुद्धा ज्या रागावर आवर घालतो तोच जीवनात पुढे सरकतो। दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा नाही थकत जेवढा राग आणि चिंतेने थकतो। सर्वांना सुखी ठेवणं हे आपल्या हातात नाही, पण कोणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही हे नक्कीच आपल्या हातात आहे। दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही। खरंच किती सुंदर सुविचार आहे। जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन मिळत नाही, हे जरूर लक्षात असू द्या। आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात। फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात। जर तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका। कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू जरी आले ना तर ते पुसायला किती जण येतात तेवढं मोजा। विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी काहीतरी करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं। इतकंच की ते आपल्याला फक्त दिसत नसतं। मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला हे सुविचार? कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्कीच कळवा आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।